बघणार आहोत हाऊ टू बिल्ड अ कॉन्फिडन्स. म्हणजेच काय, आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास कसा वाढवायचा. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 5 गोष्टी आहेत, ज्या 5 गोष्टी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतात. त्यातली एक नंबर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आपलं जे शरीर आहे ते शरीर सदृढ ठेवा. म्हणजे शरीर सदृढ ठेवा म्हणजे काय करायचं, मेक शुअर की यू आर हेल्दी राहायचं. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला की रोज व्यायाम करा, रोज योगा प्राणायाम करा, वॉक करा, जेणेकरून आपली बॉडी फ्लेक्झिबल राहू शकते आणि आपण हेल्दी राहू शकतो. जर आपली बॉडी हेल्दी असेल तर पुढच्या ऑटोमॅटिक बऱ्याच गोष्टींमध्ये आपण काय करू शकतो की प्रत्येक गोष्टी एक्साइटमेंटने केली जाते आणि त्या एक्साइटमेंटनुसार आपण एनर्जेटिकली त्या गोष्टी करत असतो. त्यामुळे आपण नेहमीच हॅपी राहू शकतो आणि जेव्हा आपण हॅपी राहतो तेव्हा नक्कीच आपला आत्मविश्वास हा जास्त असतो. ओके, सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्या. की बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आपल्याला, अरे मी जर असं केलं तर त्यांना काय वाटेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. हा आपण सगळ्या लोकांचा विचार करत बसतो. ॲक्च्युअलमध्ये खरोखर असं असतं का, आपण जो विचार करतो त्या व्यक्तीला तेच वाटतं का, अरे लोक काय म्हणतील. की आपण ज्या व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही विचार करता की अरे यार जर बाकीचे काय म्हणतील, ते बाकीच्या लोकांना नक्की वाटतं की जे तुम्हाला वाटते. बरोबर आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोक काय म्हणतील. मग समजा मी इंग्लिश बोलते आणि इंग्लिश चुकलं तर लोक काय म्हणतील, मग माझ्या हसतील, कमेंट करतील. काय म्हणतील तो त्यांचा प्रश्न आहे. सो आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला काय वाटतंय यासाठी आपण काय केलं पाहिजे की तो गोष्ट काढून टाकायची. कदाचित आपण विचार करतो म्हणून ते होत असेल, बट जर आपण विचारच नाही केला तर त्याच्यावरती पुढे कोणी रिॲक्टही करत नाही. म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की लोक काय म्हणतील ही गोष्ट सोडून द्या, जेणेकरून तुम्ही हॅपी राहू शकतात किंवा तुम्ही आनंदी जगू शकतात, ज्यामधून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो. थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट फॉर बिल्डिंग द कॉन्फिडन्स, आपण जे बोलतोय ते कृतीत आणा. म्हणजे काय करायचं आपल्याला की आपण जसं बोलतोय, व्हॉट आर द कमिटमेंट्स वी आर गिव्हिंग, वी नीड टू फॉलो दॅट कमिटमेंट्स. म्हणजे आपण ज्या कमिटमेंट करतो त्या कमिटमेंट जर आपण फॉलो नाही केला तर आपला कॉन्फिडन्स हळूहळू लो होत जातो. बट आपण जे कमिटमेंट केलेली आणि त्या कमिटमेंट जर फुलफिल केल्या तर आपला कॉन्फिडन्स हा खूप हाय लेवलला जात असतो. बरोबर आहे. सो ज्या गोष्टी कमिट केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपण डिसाईड केलेल्या आहेत त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, जेणेकरून आपल्या माइंडला पण सवय लागते की येस बाबा या व्यक्तीने जर डिक्लेअर केलं तर ती गोष्ट त्याला पूर्ण करायचीच आहे. बरोबर आहे. सो आपला माइंड पण त्या वेळेने वर्कआउट करायला सुरुवात करत असतो. पॉईंट नंबर 4, अपयशांना सामोरं जा. म्हणजे व्हॉट आर द फेल्युअर्स वी आर फेसिंग, जस्ट फॉलो इट. म्हणजे काय करायचं आपल्याला, एखाद्या गोष्टीमध्ये जर अपयश मिळालं असेल याचा अर्थ असा नसतो की आपण पूर्ण लाईफटाईम अपयशी होत असतो. एखाद्या गोष्टीत जर अपयश मिळालं तर ते आपल्याला पचवता आलं पाहिजे आणि जर ते अपयश तुम्ही पचवलं तर तुम्ही सक्सेस सहज मिळवता. त्या अपयशातून आपल्याला शिकायचं असतं की आपण इथे काय चूक झालेली आहे, ज्यामुळे आपण काय करू शकतो ती नेक्स्ट टाइम इम्प्रूव्ह करू शकतो. बट जर ती गोष्ट आपण ॲग्रीच केली नाही तर त्यातून डिप्रेशनचा एक पार्ट तयार होत असतो. बरोबर आहे. म्हणजे डिप्रेशनमध्ये व्यक्ती जायला लागतो. सो आपल्याला काय करायचं, त्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करा, जेणेकरून जे काही अपयश तुम्हाला येत आहे त्या गोष्टींना फेस करा, धैर्याने फेस करा, जेणेकरून त्यातून तुमचा कॉन्फिडन्स हा टिकून राहू शकतो. पॉईंट नंबर 5, स्किल्स अपग्रेड करा आणि लोकांना मदत करा. म्हणजे काय करायचं की जे नवीन नवीन स्किल्स येतात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात, नवीन नवीन टूल्स येतात, वी नीड टू अपग्रेड दोज स्किल्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण मार्केटमध्ये अपडेटेड आहोत असं आपल्याला वाटणार नाही. नाहीतर सध्या सगळं जॉब इंस्टाग्रामवर बसलं आहे आणि मी म्हटलं की मला इंस्टाग्राम वापरायचंच नाही आहे, मी त्याचं मार्केटिंग नाही करत आहे. बट जे सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू जे लेटेस्ट टूल्स आहेत, टेक्नॉलॉजीज, वी शुड अवेअर अबाउट द लेटेस्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजी. आणि जर आपण अवेअर असलं तर त्यामुळे काय होऊ शकतो, आपण एक कॉन्फिडंट असतो की हां अरे मला येतं आहे, मला माहिती आहे ऑनलाईन बुकिंग कशी करायची, मला माहिती आहे तिकीट कसे काढायचे, व्हॉटेवर जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी असतील त्याला आपण अवेअर असलं पाहिजे. ज्या लेटेस्ट सोशल मीडिया येतात त्या सोशल मीडियाला सुद्धा आपण अवेअर असलं पाहिजे. ऑलराईट. सो ह्या 5 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्ही आयुष्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करू शकतात. 100% तुमचा आत्मविश्वास हा खूप जास्त स्ट्रॉंग होऊ शकतो. ऑलराईट.